31 जुलैला मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणारे सर्व निकाल लागतील असं आश्वासन खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं। परंतु आता शिक्षण मंत्रीच या डेडलाईनवरनं चांगलेच तोंडावरती आपटल्याचं चित्र आहे। कारण आर्ट्स आणि काही अभ्यासक्रमांचे 31 जुलैपर्यंत निकाल लावणं शक्य नसल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीच मान्य केलंय। निकालाच्या घोळाबाबत विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात एक बैठक झाली। या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, शिवसेनेचे अनिल परब आणि इतर आमदारांची उपस्थिती होती। चुकीचे निकाल लावण्यापेक्षा 2 दिवस जरा उशिरा निकाल लागलेला बरा असा बचावात्मक पवित्रा विनोद तावडेंनी घेतला। तर निकालाच्या गोंधळावर धनंजय मुंडे आणि अनिल परबांनी विनोद तावडेंवर जोरदार टीका केली आहे। त्या सगळ्या निकालाच्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काय म्हटले आपण पाहूया। त्या बैठकीचा मुद्दा निघाला की अनेक शिपाई आणि बाकी नॉन टीचिंग वाले पेपर तपासतायत का, तर वेळेवर पेपर झाले पाहिजे। त्यावेळी मी असं म्हटलं की 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण जी गुणवत्ता आहे ती टिकली पाहिजे। हे त्या वाक्यावर आहे, त्या याचा अर्थ उशीर होणार असं नाही। जे पेपर ठरलेले आहेत ते पेपर हे वेळेत तपासले जातील, या प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। आणि पुन्हा सांगतो की गुणवत्तेशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। त्यासाठी 1-2 दिवस पुढे मागे झाले तरी चिंता नाही, पण गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, हे मात्र आम्ही नक्की ठरवलं आहे।